देखील पैसे भरून तुम्ही मागणी केलेली आहे, का वाटतं निर्णय कशा प्रकारचा असतो? आपण बघाल की मी डे 1 पासनं इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट पासनं घेऊन इतर सगळ्याच बाबींच्या बाबतीत आक्षेप नोंदवलेला वेळोवेळी. याच्याचं कारण असं आहे की एकतर्फी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आपल्याला दिसल्या. इलेक्शन कोड ऑफ कंडक्टमध्ये आम्ही जेव्हा प्रचार प्रसार करत होतो त्यावेळेला आम्हाला मर्यादा होती 10ची, पण आमच्या विरोधकांना परवानगी दिलेली रात्री 12-12:30पर्यंत ते चाललेलं आणि त्याच्या बाबतीत कोणतीही कारवाई झाली नाही, कोणतीही गुन्हा दाखल झाला नाही. हा एक विषय. दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला बॅलेट पेपर्स जेव्हा आणलेले आणि त्यावेळेला मी असा आक्षेप प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून नोंदवलेला आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेला की हे जे एन्व्हलप्स आले ते सील्ड एन्व्हलप्स हवे होते, पण ते सील्ड नसून अनसील्ड एन्व्हलप्स आले आणि ते स्ट्रॉंग रूममध्ये जाण्याच्या ऐवजी ऑब्झर्वर्सच्या रूममध्ये ते ठेवण्यात आलेले. स्ट्रॉंग रूमच्या बाबतीतली जशी स्ट्रॉंग रूमची बांधणी असली पाहिजे, स्ट्रॉंग रूममध्ये वायफाय नसला पाहिजे, इतर कुठेही ते लूपहोल्स नसले पाहिजेत, हे देखील मी लोकांच्या समोर आणलेलं आहे. आणि आता जेव्हा ही काउंटिंग झाली त्यानंतर आपण बघाल की नुसतं महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशातले अनेक तज्ज्ञ ह्या विषयातले, अनेक राजकीय तज्ज्ञ असो किंवा इतर विश्लेषक असो, यांनी सगळ्यांना हा आक्षेप आहे की ज्या पद्धतीने हे इलेक्शन पूर्ण करण्यात आलं आणि ज्या पद्धतीने हे काउंटिंग करण्यात आलं, प्रत्येकाला ह्या विषयाबाबतीत आक्षेप आहे. त्याच पद्धतीने मी स्वतः काल कलेक्टर ऑफिसला जाऊन एक मशीन व्हेरिफिकेशनसाठी मी स्वतः तिकडे नाव आणि ते सगळं प्रोसेस केलेली आहे. मी तिकडे पैसे भरलेले आहेत. सांगण्याचा उद्देश असा आहे की कोट्यावधी रुपये आपण लोकांचे जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये टाकतो आणि ती जर का सिस्टीम फुलप्रूफ नसेल तर कुठच्या भरोशावरती, कुठच्या विश्वासावरती लोकांनी ह्या देशाच्या ह्या इलेक्शन कमिशनवरती विश्वास ठेवावा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा कर्जत जामखेडचे जे भाजपचे उमेदवार होते राम शिंदे यांनी देखील आक्षेप नोंदवला. कोणीही नोंदवू शकेल. मला असं वाटतं तुम्ही जर का बघितलं की हे ईव्हीएम कशासाठी आणली, तर ईव्हीएम यासाठी आणली की लाखो मतदार जे आहेत ते पटकन तिकडे वोटिंग करू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की हे झाल्यावर तुम्ही जो 2 दिवस 3 दिवस स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याची जी ही प्रक्रिया आहे ती अत्यंत चुकीची आहे. कारण की एका बटनच्या दाबण्याने तुम्हाला पटकन काउंट ऑफ वोट्स येतात की किती पोल झालेले आहेत आणि जे 2 दिवसानंतर जी प्रक्रिया तुम्ही करणार आहात ती त्याच वेळेला करू शकता. त्याच्यासाठी 2 दिवसाचा अवधी कशासाठी हवा. हे सगळं करत असताना तिकडे जे व्हीव्हीपॅट मशीनमधून जी स्लिप, वोटर स्लिप आपल्याला दिसते की आपण कोणाला मतदान केलेलं आहे, हे काउंट तर तुम्ही फिजिकली करतच नाही. तुम्ही ज्या वेळेला काउंटिंग करता त्यावेळेला मशीनवरती तो स्टार्ट बटन दाबता आणि त्याच्यामधनं ते नंबर ऑफ वोट्स येतं. हे सॉफ्टवेअर बेस्ड आहे आणि हार्डवेअरमध्ये काय दिसतं की तुम्हाला ती वोटर स्लिप येते, पण ह्याची टॅली होते का, तर जवळपास 90 ते 95 मशीन्स अशा झालेल्या, अशा ठिकाणं आहेत जिकडे ह्या गोष्टी टॅली झालेल्या आहेत. बरं, मी अधिकाऱ्यांना काल देखील विचारलं की ज्या वेळेला वोटिंगच्या दिवशी म्हणजे पोलिंगच्या दिवशी सकाळी जेव्हा मशीन चालू होते तेव्हा 100% ही चार्ज आहे असं दिसतं. संध्याकाळी होतोपर्यंत ती वापरली जाते. म्हणजे अनेक मतदार येतात, मतदान करतात, जवळपास 60 ते 70% ही त्यावेळेला बॅटरी येते. म्हणजे 30% हे बॅटरी कन्झम्पशन त्यावेळेला होतं, 20-30% हे ऑन अन ॲव्हरेज होतं. मग ज्या वेळेला काउंटिंगचा दिवस येतो त्यावेळेला ही बॅटरी परत एकदा 99% कशी काय दाखवते. जर का तुम्ही म्हणता ही स्ट्रॉंग रूममध्ये ठेवली आहे, बॅटरी तर ऑटोमॅटिकली हवेत तर चार्ज नाही होणार, याला चार्ज करावी लागते किंवा तुम्हाला बॅटरी रिप्लेस करावी लागते. ह्याच्या बाबतीत त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचं म्हणणं आहे ही टेक्नॉलॉजी अशी आहे आणि खरोखर हास्यास्पद आहे की एखादा अधिकारी आपल्याला असं सांगतो की ह्या बॅटरीची कपॅसिटी 4 मशीनची आहे. म्हणजे त्यांना हे देखील कळत नाही की बॅटरी कपॅसिटी एक आणि कन्झम्पशन दुसरं. सो कन्झ्युम जिकडे होते त्यावेळेला ते जेवढी कन्झ्युम झालेली आहे ते मायनस करून आपल्याला राहिलेली बॅटरीचं दाखवायला पाहिजे, पण ती 99% दाखवते. म्हणजे लोकांना आपण काय उत्तरं द्यावी ही देखील या अधिकाऱ्यांना पूर्णतः त्यांच्या ज्ञानात नाही आहे. आणि हे अर्धवट ही जी काही निवडणूक प्रक्रिया चालली आहे किंवा होत आहे म्हणून होतं आणि जिंकतोय म्हणून जिंकतोय हे ज्या पद्धतीने ढकलत चाललेले आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. का वाटतं एकंदरीत सेटिंग मशीनमध्ये झाले असेल का या मशीन हॅक झाले असतील, काय एकंदरीत प्रकार झाला साहेब? आपण बघितलं असेल की काउंटिंगच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशीच माझ्या मते तुर्भेला एक व्हॅन गाडी पकडली गेली ज्याच्यामध्ये राउटर्स, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स हे सगळ्या गोष्टी होत्या. आता ह्या गोष्टी कशासाठी फिरत होत्या त्याच्यावरती पोलिसांना विचारलं, ते म्हणतात गाडी आमच्या ताब्यात आहे, आम्ही कारवाया करतोय असं माझ्या ऐकण्यात आलं. कसल्या कारवाया करताय? इलेक्शन होऊन गेलं, काउंटिंग होऊन गेलं, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या फुलप्रूफ हव्या होत्या. अनेक काउंटिंगच्या वेळेला असं होतं की लोक तिकडे मोबाईल घेऊन येतात आतमध्ये, तिकडे वायफाय असतो, मोबाईल रेंज असते. ज्या वेळेला एखादा मंत्री येतो टॉप लेवलचा त्यावेळेला तुम्ही कम्प्लिटली जॅमर लावून ते जॅम करू शकता. मग ह्या निवडणूक प्रक्रियेला का नाही करू शकत, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटच्या काही तासांमध्ये म्हणजे शेवटच्या 1 तासामध्ये की 1.5 तासामध्ये
अनेक विश्लेषकांनी सांगितलेलं आहे की जवळपास 76%, 72 ते 76 लाख मतदार हे वाढले. अचानक कसे काय हे वाढले, कुठनं आले हे मतदार? आणि लोकसभेला ज्या वेळेला टोटल लोकसभा जेव्हा झाली, त्याचं काउंटिंग झालं, त्याच्यानंतर काही जणांनी जो आक्षेप घेतलेला या काउंटिंगवरती, अनेक जागा अशा आहेत लोकसभेच्या जिकडे अजूनपर्यंत त्या स्लिप्स आणि काउंटेड वोट्स हे अजूनपर्यंत टॅली झालं नाही. जर का हे टॅली झालं नाही तर कुठच्या बेसिसवरती आपण हे सरकार चालवतोय? याचा अर्थ असा आहे की ही कोणतीही सिस्टीम फुलप्रूफ नाहीये. हे जे चाललेलं आहे की बाबा आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही काहीही राबवू शकतो आणि लोकांवरती लादू शकतो. आपण ह्या निवडणुकीच्या अगोदर जर का बघितलं तर अनेक सभा सत्ताधाऱ्यांच्या ह्या रिकाम्या खुर्च्या घेऊन झालेल्या आहेत. जिकडे जे विरोधात होते त्यांच्या सभा भरभरून झाल्या, लोकांचा प्रतिसाद चांगला होता. लोकांना माहिती आहे की महागाईची झळ काय असते, महिलांवरचे अत्याचार काय असतात, शेतकऱ्यांचं आत्महत्या काय प्रकरण आहे, मुलांचं पुढचं भविष्य किती धोक्यात आहे, ह्या सगळा जर का विचार केला तर लोक एकतर्फी निकाल देतील असं कुठेही वाटत नाही. आणि म्हणून हे सगळं जे काय आहे हे ब्रिज ऑफ ट्रस्ट आहे. हे कुठेतरी लोकांचा विश्वासघात केलेला आहे आणि ह्याची पूर्णता चौकशी व्हावी याचा एक आग्रह आहे. पण पराभव पचवता येत नाहीये, त्यामुळे संशय निर्माण केला जातोय असं महायुतीचे नेते म्हणतात. आणि लोकसभेमध्ये पाहायला गेलं तर त्यांना घवघवीत यश होतं आणि यंदा तुम्हाला घवघवीत यश न आल्यामुळे लोकसभा निवडणुकीत तुम्ही संशय नाही घेतला, आक्षेप नाही घेतला. विषय असा आहे की ज्या वेळेला मशीन स्टॅम्पर होतात त्यावेळेलाच आक्षेप घेतला जातो. ज्या वेळेला एखादी प्रक्रिया पूर्णतः फुलप्रूफ नसेल त्यावेळेलाच नोंदवणार ना, उगीच कोण नोंदवणार नाही. एक दुसरा विषय असा आहे की ज्या पद्धतीने तुम्हीच मगाशी सांगितलं की राम शिंदेंनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यांनी देखील याच्या बाबतीतली